नमस्कार, मी कल्पना गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. चला आता इथे बघा देवपूजा वगैरे झालेलीच आहे माझी, तरी पण आहे ना आज मी देवांसाठी ना छान असे मोगऱ्याचे फुलं झाडाचे तोडून आणलेले आणि ते आहे ना आज मी देवांसाठी छान असा हार बनवणार आहे आणि उरलेल्या फुलांचा मी माझ्या केसांसाठी गजरा ओवणार आहे. चला हे बघा आणि भरपूर असे ना गुलाबाचे पण फुलं आहे ते पण आणलेले आहे मुलींना झाडाचे तोडून. चला हार वगैरे ओवून घेतला, देवाला वगैरे घातला. त्याच्यानंतर आहे ना त्या दिवशीचं मी काही शूट केलंच नाही दिवसभराचं. आता हे दुसऱ्या दिवशीचं आहे. आता इथे माझा चाललेला आहे स्वयंपाक आणि स्वयंपाक आहे ना फक्त इथे मी माझ्या एकटीसाठीच बनवते, कारण का सर्वांसाठी स्वयंपाक आहे ना जुन्या घरी होतो. आता इथे मी सर्वात पहिले तुम्हाला दाखवते. ही ना खारी मिरची म्हणता किंवा खारटी मिरची म्हणतात याला आणि ही मिरची ना खूप छान अशी चवीला लागते. आता ही मिरची कशी करायची ते पण तुम्हाला सांगते. आणि ही मिरची ना ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर तुम्ही खाऊन बघा, एवढी छान लागते. आता ती काय करायची, सर्वात पहिले आपल्याला आहे ना ज्या मिरच्या असतात ना त्या थोड्याफार आहे ना उन्हामध्ये अशा सुकवून घ्यायच्या, वाळवून घ्यायच्या आणि भरपूर असा लसूण सोलायचा. आणि लसूण पण गावरान पाहिजे, गावठी लसूण खूप छान लागतो चवीला. आणि त्याच्यानंतर आहे ना आता त्या मिरच्या आणि लसूण आणि त्याच्यानंतर मीठ घ्यायचं. पण मीठ घेताना ना जे आपण बारीक मीठ वापरतो ना ते मीठ नाही घ्यायचं, जाड मीठ असतं ना तर ते मीठ वापरायचं. आणि हे तिन्ही साहित्य ना उखळामध्ये कुटायचे. आता गावाला आहे ना उखळामध्ये कुटूनच ही खारटी मिरची किंवा खारी मिरची त्याला म्हणतात ती बनवली जाते. एवढी सुंदर लागते चवीला, तुम्ही रोज खाल तरी त्याला म्हणजे कंटाळा येणार नाही तुम्हाला, एवढी छान लागते. आता ही ना माझ्या पुतणीने बनवली आणि तिने मला थोडी दिली, पण मी पण आहे ना माझ्यासाठी ना जास्तच बनवणार आहे. आता मिरच्या वगैरे ना थोड्याशा सुकवून घेते आणि त्याच्यानंतर मग आणि उखळामध्ये मिरची कुटल्याने एवढी छान अशी चव लागते ना खरंच. आणि त्याच्यानंतर आहे ना आता इथे माझं चालू आहे स्वयंपाक. आता मी आहे ना ती मिरची पण टाकली बरं का याच्यामध्ये, खूप छान चव लागते त्याची. आणि खाताना ना जर तुम्हाला तेल टाकून खायचं ना वरून तशी पण खाऊ शकता किंवा अशी पण बिगर तेलाची खाऊ शकता, एवढी छान लागते. आणि त्याच्यानंतर आहे ना म्हणजे ज्यावेळेस भाजी वगैरे नसते त्यावेळेस आमच्याकडे ही अशी खारी मिरची किंवा खारटी मिरची म्हणतात त्याला, ती खाल्ल्या जाते. किंवा असं शेतामध्ये गेल्यानंतर ही मिरची नेहमी घेऊन जातात शेतामध्ये. आता इथे मला आहे ना फ्लॉवरची भाजी बनवायची माझ्यासाठी आणि मी आहे ना माझं जेवण स्वतःच बनवते, कारण काय ना मला आहे ना एकदम असं फिक्कं खायचं आहे, जास्त तिखट नाही खायचं, जास्त तेलकट नाही खायचं किंवा जास्त मसाल्याचं नाही खायचं. त्याच्यामुळे माझ्या एकटीसाठी ना मी हा स्वयंपाक बनवत असते. बाकीचा तिकडे सगळा स्वयंपाक एकत्रच होतोय, पण मी इथं जेवण वगैरे बनवल्यानंतर जेवायला एकत्रच बसते तिकडे. किंवा मग सकाळी नाश्ता केला ना तर मग त्याच्यामुळं मी थोडं टाईमाने उशिरा मग इकडे जेवते असं. त्याच्यामुळे आता इथे माझी चालू आहे फ्लॉवरची भाजी. अगदी कमी तेल टाकलेलं आहे, जास्त तेलाचं अजिबात खायचं नाही. आणि खरंच जास्त तेलाचं कोणीच खाऊ नये, तेल चांगलंच नाही शरीरासाठी. आपल्याला ज्यावेळेस आजार वगैरे सुरू होतात त्यावेळेस आपण ह्या गोष्टी मग पाळायला सुरुवात करत असतो. आता इथे बघा अगदी थोडीशी लाल मिरची पावडर आणि ती छान अशी कुटलेली मिरची टाकून घेतली. आणि त्याच्यानंतर आता ही फ्लॉवरची भाजी थोडा रस्सा ठेवणार आहे. त्याच्यानंतर आहे ना अजून मला आहे ना दुसरी पण एक पातळ भाजी बनवायची आहे आणि 2 भाज्या बनवणार आहे मी. आता इथे ना मिक्सर लावून घेते हे बघा. आणि माझी पुतणी आहे ही प्रतीक्षा, आणि तिला मी सांगितलं ज्वारीची भाकरी बनव म्हटलं. तोपर्यंत मी मिक्सर लावून घेते आणि दुसरी भाजी टाकते हे बघा. तिने ना मस्त माझ्यासाठी ना गरम गरम 2 भाकरी बनवल्या, कारण का मी जास्त करून आहे ना ज्वारीचीच भाकर खाते आता. आता ती माझी पुतणी आहे आणि ही आता लाल ड्रेसवाली आली ही माझी नात आहे, म्हणजे माझी मोठी पुतणी ना तिची मुलगी ही. आणि ती प्रतीक्षा आणि हिचं नाव दीक्षा आहे. आता ह्या मुली ना माझ्याकडे नेहमीच असतात आणि त्याच कामं करतात आणि त्यांना जे सांगितलं ते सगळं काम करतात. अजून पण आहे मोठ्या मोठ्या मुली अशाच, तर त्या पण सगळे कामं करतात. आता इथे बघा ती म्हणते का मी लावते मिक्सर, ती आली तिने मिक्सर वगैरे लावलं. त्याच्यानंतर आहे ना हा परत त्याच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ मी ॲड केलेला आहे, त्याच्यामध्ये शूट केलेलं आहे ते. आता इथे आहे ना किराणा मी आणलेला आहे. आता गावाला आहे ना भरपूर दिवस झाले तेव्हापासून आहे ना, म्हणजे 2 महिने होत आले मला गावाला. त्याच्यामुळे ना मी आता इथे घरामध्ये ना
किराणा पण भरते. कसं आता माझं स्वतःचं घर झालेलं आहे, त्याच्यामुळं घरामध्ये तर जास्त सामान नाही अजून, तरी पण आहे ना मी थोडंफार सामान असं घेऊन गेलेली आहे. आणि आता आहे ना माझी तब्येत ठीक नव्हती, तर मला खूप असे लोक बघण्यासाठी येत होते. मग कसं जुन्या घरी तिकडे चहा करायला जायचं, नाश्ता करायला जायचं, तर मी ना मग माझ्याच घरी ना इकडे जे पाहुणे आले त्यांच्यासाठी नाश्ता वगैरे किंवा जेवण वगैरे, चहा पाणी वगैरे मग असं करायला सुरुवातच केलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग म्हटलं चला आता आपल्याला काही वस्तू लागतातच घरामध्ये, आणि मला पण नाश्ता वगैरे लागतो, त्याच्यामुळे ना मी ना किराणाच मग आता भरून घेते. मागे पण एकदा भरला किराणा, आता जवळजवळ 1.5 ते 2 महिना झालेले मला गावाला. तर तेव्हा पण मी किराणा पहिले पण भरला, 2-3 टाईम भरला थोडा थोडा. पण आता आहे ना डीमार्टला माझी मुलगी गेलेली होती, म्हणजे नाशिक हायवेला, आपण नाशिकपासून पुढे मुंबई हायवेला लागतो ना, तर नाशिकच्या थोडंसं पुढे बघा तिथे पण एक डीमार्ट आहे. तर माझी पुतणी सुट्टीसाठी गावी आलेली होती, इकडे माहेरी आली ती, तिला नाशिकला दिलेलं आहे, त्याच्यामुळं तिला सोडवायला जायचंच होतं. मग गाडी घेऊन गेले ते माझा मुलगा आणि माझी मुलगी वगैरे तिला सोडवायला. तर तिला सांगितलं माझ्या मुलीला का येताना किराणा वगैरे एवढा भरून आण. तर इथे मी 3 ते 4 हजाराचा किराणा भरून आणला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्याच गोष्टी लागतात, आणि इकडे ना खेड्यागावामध्ये ना बऱ्याचशा गोष्टी अशा भेटती नाही आमच्या गावामध्ये, आणि आपल्याला ती सवय असते सगळ्या गोष्टी घरामध्ये पाहिजे म्हणजे पाहिजेत. आता सगळा किराणा तिनं भरून आणलाय माझ्या मुलीने, हे बघा. आणि आता इथे ना म्हटलं चला आता सगळ्या छोट्या छोट्या बरण्या आहे माझ्याकडे, तर त्याच्यामध्ये थोडं थोडं भरून ठेवते. आणि म्हणजे कसं पटकन, आता मी काही इथे एकटीच हे बनवून खात नाही, सगळ्या गोष्टी ना हे तिकडे देते मी. आता डाळी पण देते किंवा हे कडधान्य वगैरे सगळं तिकडं, भाजीपाला तिकडं देते. पण मग घरामध्ये असलेलं बरं असतं, कोणी ना कोणी आपल्याकडे येतं आणि आपल्याला ते करायलाच लागतं त्यांच्यासाठी. चला त्याच्यानंतर किराणा वगैरे सगळा भरला माझ्या मुलीने. आणि इथे आहे ना माझ्यासाठी ना हे बघा, परत आहे ना जांभळं वगैरे आणून दिले. म्हणजे गावाला अशा गोष्टी खरंच खूप म्हणजे खूप कोणी ना कोणी आणून देतं, आणि विकत नाही देते बरं का. आता हे बघा झाडाचे तोडून आणले आणि माझ्यासाठी ना त्यांनी पाठवले, कारण का त्यांना पण माहीत आहे भरपूर असे लोकांना का यांची ह्या ताईची तब्येत ठीक नाही किंवा वहिनीची तब्येत ठीक नाही, त्याच्यामध्ये कोणी ना कोणी असं देतच असतं मला ह्या वस्तू अशा. आणि हे जांभळं दिलेले आहे बघू शकता, छान असे एकदम फ्रेश आहे, झाडाचे तोडून आणले. चला इथे ना आता मुलं पण आहे माझ्याकडे छोटे, हे बघा. म्हणजे आता तरी काही मुलं आहे ना काही आत्यांच्या घरी गेलेले आहे, म्हणजे माझ्या पुतण्याचे मुलं पुतणीच्या घरी गेलेले, म्हणजे आत्यांकडे काय गेलेले आहे, त्याच्यामुळं इथं बरेचसे असे कमी तरी पण थोडेफार आहे. ते माझ्यासोबतच असतं बघा. ह्या मुली अजिबात जुन्या घरी जाती नाही, त्या इकडेच असतात. त्या जेवण तिकडून घेऊन येतात वाढून आणि इकडे येतात जेवायला वगैरे माझ्याकडे. आणि चला आता इथे बघा मी जांभळं घेतलेले खायला, हा पण दुसऱ्या दिवशीचाच व्हिडिओ मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे. बघा छान होते, आणि गावाला अशा गोष्टी खायला भेटतातच आपल्याला. चला त्याच्यानंतर आहे ना हे बघा, सुंदर असे काळे काळे जांभळं होते. मस्त जांभळं वगैरे खाल्ले आणि मुलांना पण दिले, आणि बाकीचे आता मी हे ठेवणार आहे नंतर खाण्यासाठी. त्याच्यानंतर आहे ना आज जेवणामध्ये हे बघा माझ्या दाखवते मी काय आहे दुसऱ्या दिवशीचं. आता हे कुळदाचे शेंगोळे म्हणतो बरं का आम्ही, म्हणून तुम्हाला मी तेच नाव घेणार आहे. कुळदाचे शेंगोळे, आणि ते माझ्या जावेनं बनवले आणि सर्वांसाठीच बनवले. मग मला पण ठेवले. आता सकाळी माझा नाश्ता झालेला होता, त्याच्यामुळे मी त्यांच्याबरोबर जेवली नाही, मी उशिरा इथं जेवते. त्यांचे सर्वांचे जेवणं झाले. आणि त्याच्यानंतर आहे ना मेथीची भाजी केलेली होती माझ्या मुलीने पातळ अशी माझ्यासाठी, आणि ज्वारीची भाकर. आणि आता आंबे पिकायला लागलेले आणि तोंडी लावण्यासाठी घरचाच आमचा हा आंबा आहे बघू शकता. आता एक आंबा कापला मी तोंडी लावण्यासाठी, आणि छोट्या मुली ना तर त्यांना पण दिला खाण्यासाठी. हे बघा आता इथे मी जेवण वगैरे करते, आणि हे दुपारचं 1 वाजताचं जेवण चालू आहे माझं, आणि सगळ्यांची जेवणं झालेली. त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे याच्यामध्ये ॲड केलेला आहे. आणि तिथे बघू शकता मी ना माझ्यासाठी ना आज शेवग्याच्या शेंगा त्याची भाजी करणार आहे. म्हणजे मी नाही करणार, माझ्या पुतणीला सांगणार आहे. ती स्वयंपाक खूप छान बनवते माझी पुतणी, मला तिच्या हातचा स्वयंपाक खूप आवडतो, म्हणून मी तिला सांगणार आहे. तिने शेवग्याच्या शेंगा याच्या आधी पण बनवल्या, खूप छान झाल्या. चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा.